Hello, dear students. Welcome to Matrix Science Academy and Impulse Batch. Guys, लास्ट 6 to 7 days मध्ये तुम्ही 11th स्टँडर्डचं कम्प्लीट मॅथमॅटिक्स प्रिपेअर केलेलं आहे. इव्हन उद्यापासून 11th स्टँडर्ड केमिस्ट्रीचे पण लाईव्ह लेक्चर स्टार्ट होतात. तो आजच्या या सेशनमध्ये आपण हे डिस्कस करणार आहोत की केमिस्ट्री सीईटी 2024 मध्ये फिजिक्स या सब्जेक्टचं प्रिपरेशन करत असताना काय स्ट्रॅटेजी फॉलो केली पाहिजे. तो आपलं प्रिपरेशन इफिशियंट वे मध्ये होण्यासाठी एक बुक शेअर करण्यात आले. तर या बुकच्या थ्रू तुम्हाला कोणता कंटेंट अवेलेबल करून दिला जातो त्याबद्दल थोडंसं डिस्कस करूयात. गाईज, बुकच्या स्टार्टला इंडेक्स आहे. आणि या इंडेक्समध्ये जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की एमएसटी सीईटी मध्ये फिजिक्सचे 50 एमसीक्यूज असतात. त्यामध्ये 11चे 10 एमसीक्यूज आहेत आणि 12चे 40 एमसीक्यूज आहेत. 11 मध्ये टोटल आपल्याला 8 चॅप्टर्स आहेत सीईटी साठी आणि 12चे 16 चॅप्टर्स आहेत सीईटी साठी. आता जर आपण सीईटीचा रिसेंट ट्रेंड पाहिला तर 2023 मध्ये, 22 मध्ये, 21 मध्ये आणि 2020 मध्ये एखाद्या पर्टिक्युलर चॅप्टरचे किती क्वेश्चन विचारण्यात आलेले आहेत, हे जर अनालिसिस आपण समजून घेतलं तर आपल्याला ही आयडिया येऊन जाईल की त्या पर्टिक्युलर चॅप्टरला किती टाइम डेडिकेट केला पाहिजे. तर फिजिक्सचा अभ्यास करायचा याचा अर्थ असा नाहीये की एक पहिला चॅप्टर घेतला आणि आपण 2 ते 3 दिवस कंटिन्युअसली त्याचा अभ्यास करत बसलो. काहीच आपल्याला हे पण समजून घ्यायचं आहे की नेक्स्ट 50 डेज मध्ये आपल्याला सीईटीची एक्झाम द्यायची. तर आपली स्ट्रॅटेजी फॉलो करताना वेटेजचा विचार केला पाहिजे आणि किती काउंट आहे चॅप्टर्सचा याचा पण विचार केला पाहिजे. तर राहिला प्रश्न, एखादा पर्टिक्युलर चॅप्टर प्रिपेअर करताना काय स्ट्रॅटेजी फॉलो केली पाहिजे आणि काय स्टेप्स असल्या पाहिजे ते आपण प्रत्येक चॅप्टरला अप्लाय करणार आहोत. तो गाईज, पहिला सर्वात महत्वाचा पॉईंट आहे, कोणताही चॅप्टर प्रिपेअर करताना आपण पहिल्यांदा त्या चॅप्टरचा वन शॉट व्हिडिओ पाहिला पाहिजे कंपल्सरी. कारण वन शॉट व्हिडिओ मधनं आपल्याला त्या चॅप्टरच्या कंटेंटची आयडिया येऊन जाते. त्या वन शॉट व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व कन्सेप्ट थरोली अंडरस्टँड करून घ्यायच्या. जे सॉल्ड एक्झाम्पल्स दिलेले आहेत सॉल्व्ह करून व्हिडिओ लेक्चरमध्ये ते आपण पण स्वतः सॉल्व्ह करायचे. आणि जेव्हा तुमचा हा 80 to 90 मिनिट्सचा वन शॉट व्हिडिओ लेक्चर पाहून होऊन जाईल तेव्हा सेकंड स्टेप असली पाहिजे की या चॅप्टरच्या वन शॉट नोट्स तुम्हाला या बुकमध्ये अवेलेबल करून दिलेल्या आहेत. त्या वन शॉट नोट्समध्ये क्विकली 20 to 30 मिनिट्समध्ये गो थ्रू होऊन जायचं. तो पहिली स्टेप आहे, व्हिडिओ पाहायचा आहे, सर्व कन्सेप्ट लर्न करून घ्यायच्या, सॉल्ड एक्झाम्पल स्वतः सॉल्व्ह करायचे आणि व्हिडिओ संपल्यानंतर लगेचच त्याच चॅप्टरच्या वन शॉट नोट्स पण पाहायचं. आता ह्या वन शॉट नोट्स कुठे मिळणार आहेत? तर ह्या वन शॉट नोट्स याच बुकच्या इंडेक्सच्या खाली तुम्हाला चॅप्टर वाईज जर तुम्ही जाल, जसं की मोशन इन प्लेन हा चॅप्टर आहे, त्यानंतर त्याच्या तुम्हाला वन शॉट नोट्स अवेलेबल करून दिलेले आहेत. त्या सर्व नोट्स सर्व आर्टिकल्स कव्हर करून बनवण्यात आलेले आहेत. यामध्ये कोणता पॉईंट मिस होत नाहीये याची काळजी घेतलेली आहे. आता राहिला प्रश्न, आपलं प्रिपरेशन तर झाले, आता पूर्ण कन्सेप्च्युअल लर्निंग आपलं झालेलं आहे. आता राहतो प्रश्न एमसीक्यू सॉल्व्हिंगचा. आता मुलांच्या मनामध्ये पुढचा डाऊट हा असतो की एखाद्या पर्टिक्युलर चॅप्टरचे किती क्वेश्चन सॉल्व्ह केले पाहिजेत एमसीक्यू. तर क्वेश्चन बँक बनवत असताना ही काळजी घेतली की त्या चॅप्टरचं वेटेज किती आहे, सीईटी मध्ये तो चॅप्टर किती क्वेश्चन्स विचारले जातात याचा पॉईंट लक्षात ठेवून आपण एमसीक्यू 3 पार्टमध्ये डिवाइड केले, 1, 2 आणि 3 पार्टमध्ये. तर पहिला पार्ट कोणता आहे, तर पहिल्या पार्टमध्ये प्रत्येक चॅप्टरचे 50 एमसीक्यूज अवेलेबल करून दिले. एमसीक्यू प्लस त्याच एमसीक्यूची आन्सर की आहे आणि त्यानंतर त्याचं सोल्युशन पण आहे. हा पहिला पार्ट जास्त कुणाला ऍप्लिकेबल आहे पहा, ज्या मुलांचं प्रिपरेशन आजच्या लेवलला ऍव्हरेज आहे. आजच्या लेवलला खूप काही असं खास प्रिपरेशन नाही आहे. हा, त्यांना सर्व चॅप्टर्स माहिती आहेत, सर्व आर्टिकल्स माहिती आहेत, त्यांनी हे 50 एमसीक्यूज टार्गेट केलं पाहिजे. सेकंडली, ज्या मुलांचं प्रिपरेशन आजच्या डेटला चांगल्या लेवलला आहे त्या मुलांनी याच 50 एमसीक्यूच्या खाली हे सोल्युशन की झाल्यानंतर त्याच्या नेक्स्ट स्टेजमध्ये लेवल 2 चे काही क्वेश्चन दिलेले आहेत. जसं की हा मोशन इन प्लेन चॅप्टर आहे, त्याचे लेवल 2 चे क्वेश्चन्स आहेत. लगेचच या लेवल 2 चे क्वेश्चन पण सॉल्व्ह करून घ्यायचे आहेत. त्या दोन्ही शीट झाल्यानंतर सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणजे थर्ड, एमएसटी सीईटीचे पीवायक्यूज. काहीच पीवायक्यूज सॉल्व्ह केल्याशिवाय आपल्याला आयडिया येऊ शकत नाही की एक्झामची लेवल काय आहे. तर हे ऍडवायजेबल आहे की मिनिमम 2022 आणि 2023 या 2 वर्षाचे एमसीक्यू तुम्ही सॉल्व्ह केलेच पाहिजेत कंपल्सरी सर्वांनी. त्या 2022 चे एमसीक्यू सर्वांजवळ अवेलेबल ऑलमोस्ट आहेत. 23 चे एमसीक्यू सर्व शिफ्ट मधले आपण याच बुकच्या खाली अवेलेबल करून दिलेले आहेत. तुम्ही जर पाहाल तर याच बुकमध्ये प्रत्येक चॅप्टरच्या अंडर एमसीक्यूज अवेलेबल करून दिलेले आहेत एमएसटी सीईटी 2023 चे. तो गाईज, प्रत्येक चॅप्टरचे असे मिनिमम 100 एमसीक्यूज सॉल्व्ह केल्यानंतर आपलं प्रिपरेशन एका सर्टन लेवलला येऊन जातं. म्हणजे आपण आता म्हणू शकतो की आपला तो चॅप्टर बऱ्यापैकी प्रिपेअर झालेला आहे. ठीक आहे, आता राहिला प्रश्न सर्वात महत्वाचा. सीईटी एक्झाम मध्ये मॅथ्सचं वेटेज जास्त आहे, नो डाऊट. त्यामुळे मॅथ्स हा सर्वात इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, त्याचं प्रिपरेशन केलंच पाहिजे. सेकंड, केमिस्ट्रीमध्ये तुमचा इंटरेस्ट येऊन जातो 2 वर्षामध्ये, कारण केमिस्ट्री हा कम्पॅरेटिव्हली इझी सब्जेक्ट आहे, कारण त्याच्यामध्ये न्यूमेरिकलचा काउंट कमी आहे. तो स्कोअर करणं इझी होऊन जातं केमिस्ट्रीमध्ये. आणि फिजिक्समध्ये आपलं लक्ष तेवढं न दिल्यामुळे म्हणजे बऱ्यापैकी आपला जो लोड आहे प्रिपरेशनचा तो आपण डायव्हर्ट करून टाकतो स्टार्टिंग पासून मॅथ्समध्ये आणि केमिस्ट्रीमध्ये. कारण फिजिक्सला स्टार्टिंग पासून स्कोर येत नाही, सो आपण अभ्यास करायला लागतो फिजिक्स आणि मॅथ्स आणि केमिस्ट्रीचा. तर त्यामुळे फिजिक्स अवघड जायला लागतं. बट फिजिक्समध्ये 35 to 40 मार्क्स स्कोर करणं तेवढं पण डिफिकल्ट नाही आहे गाईस. कारण प्रत्येक पेपरमध्ये 30 to 35 क्वेश्चन्स हे फॉर्म्युला बेस्डच असतात. फॉर्म्युला वापरायचा, व्हॅल्यूज पुट करायचा आणि आन्सर काढायचा. यासोबतच आपण जे डेरिव्हेशन प्रॅक्टिस करतो त्या डेरिव्हेशनच्या बेसिसवर बरेच क्वेश्चन सॉल्व्ह होतात. तो 30 ते 35 मार्क्स स्कोअर करणं किंवा 40 पर्यंत पोहोचणं हे तितकं डिफिकल्ट नाहीये. तर आता आपण सांगितलेल्या स्टेप्स फॉलो केल्या तर या स्टेप्स कंपल्सरी फॉलो केल्या तर एवढा स्कोर येऊन जातो.
मिनिमम तेवढा स्कोर येऊन जातो. आता या बुकमध्ये आपण पूर्ण 11 स्टँडर्डचा कंटेंट शेअर केलेला आहे. या बुकची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये शेअर करणार आहोत. असंच 12th पण बुक असणार आहे गाईस. या 12th बुकचं वेटेज जास्त आहे, कारण आपल्याला माहिती आहे सीईटी मध्ये 12th वेटेज 80% आहे. तर हे बुक आपण 15th मार्च पर्यंत शेअर करणार आहोत. टिल देन, ऑल द बेस्ट फॉर युअर प्रिपरेशन. थँक्यू.